माड्याचे आमदार अभिजितआबा पाटील आहेत आपल्या समेत. ज्या पद्धतीनं नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीचे जे आहे ते रणधुमाळी पार पडले आणि या निवडणुकीमध्ये मात्र कुठं तर थोडंसं बॅकफुटला आबा गेलात. काय नेमकी कारणं काय आहेत अपयशाची? नाही, आता आपण जर बघितलं असेल तर अपयश हे अपयश असतं. मी नम्रपणे त्या अपयशाची जबाबदारी स्वीकारतो आणि अपयश आहे. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी नव्या उमेदीने ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारून काही उमेदवारी देताना आमच्याकडनं काही चुका झाल्या, काही ठिकाणी युती आघाडीच्या चर्चा फिसकटल्या आणि मग या माध्यमातून 2 तालुक्यांमध्ये खरं बघितलं तर आत्ता ही माझी पहिलीच निवडणूक विधानसभेनंतर होती. माढा तालुक्यात माझ्याकडे ग्रामपंचायत, सरपंच असे काही नसताना त्या ठिकाणी विधानसभेला लोकांनी निवडून दिलं. परंतु कालच्या निवडणुकीमध्ये आम्हाला म्हणावं तसं यश आलं नाही. आज याचा पुनर्विचार करून त्या ठिकाणी आत्मचिंतन करून आम्ही पुन्हा नव्यानं कामाला लागलो आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो आहे आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी ज्या चुका झाल्या, जी लोकं आमच्यापासून बाजूला गेली त्यांना एकत्र करून पुन्हा कामाला लागण्याचं नियोजन केलं आहे. आपल्याला यातलं फक्त एकच सांगतो की मला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी 63,505 मतं पडली होती. माढा शहरातली बघितली तर 3369 वजा केली तर 60,136 आणि आत्ता जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत त्यांना एकूण मतं पडली 55,492 आणि 4,600 मताचा व्याप आहे. तो आम्हाला आता लवकरच दूर करून पुन्हा एकदा त्या ठिकाणी यश संपादन करण्याच्या दृष्टीनं, मोड बांधण्याच्या दृष्टीनं आम्ही काम करतो आहे. ह्या निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्यात त्या नक्कीच पुढच्या काळात सुधारल्या जातील. विठ्ठलराव शिंदे कारखान्याची नुकतीच निवडणूक पार पडते, बिनविरोधच्या निवडणूक मार्गावर आहे, एकंदरीत बिनविरोध झाल्याचं जमा आहे, कसं पाहताय? नाही, मुळामध्ये आपण बघितलं 80,000 सभासद त्या कारखान्याचे होते, परंतु मताला अधिकार मात्र 8,000 ते 9,000 लोकांलाच असल्यामुळं आणि ठराविक लोकांलाच त्या ठिकाणी मताचा अधिकार असल्यामुळं त्या निवडणुकीमध्ये ज्यांना सभासदाच्या मताचा अधिकार नसल्यामुळं उभा राहायचा अधिकार नाही मिळाला. त्यामुळं या निवडणुकीमध्ये चुरस होणे हा प्रश्नच येत नाही आणि घरातलेच उमेदवार आणि घरातल्याच कारखाना असल्यामुळं तो बिनविरोध होणं अपेक्षितच आहे. कुठंतर संजय बाबा कोकाटे सातत्यानं सांगत आणि माध्यमांना देखील त्यांनी सांगितलं की कुठंतर मला डिस्पॅच करण्यात आलं, खासदारांकडून झालं आहे, ती गृहीत धरलं, कुठंतर त्याचा फटका बसला जनतेला गृहीत धरणं. नाही, कसं आहे, बाबांना आम्ही सोबत घेऊन काम केलं आहे. त्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्या आम्ही पुढच्या काळात दूर करू आणि भविष्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा मोठ बांधून आम्ही कामाला लागू. ज्या पद्धतीनं राज्यभरात गाजत असलेला विषय, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये जे आहे ते रोहित पवार सातत्यानं आवाज उठवत आहेत आणि त्यांच्याच सुरक्षेचा जीव जो आहे तो धोक्यात आल्याचं एकंदरीत बोललं जातं आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील सरकारकडे मागणी केली की सुरक्षा द्या, कसं पाहताय? नाही, मुळामध्ये आपण जर बघितलं राज्याचे उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्र हळहळला आहे आणि अजितदादांच्या अपघात का घात हे ज्यावेळेस समोर येतं आहे त्यावेळेस ब्लॅक बॉक्ससारखी गोष्ट जी 1100 डिग्री टेम्परेचरमध्ये देखील खराब होऊ शकत नाही, परंतु ती जर तिथं खराब झाली आणि काही गोष्टी त्या ठिकाणी मागणी करतायत तर सरकार म्हणून ही भूमिका घेणं आवश्यक होतं की जी गोष्टी आहेत त्या गोष्टी देणं, परंतु तशा दिलेल्या दिसत नाहीत. आणि मग ह्याच्या माध्यमातून आत्ता आपण जर बघितलं तर जी शंका निर्माण झाली आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा घात का अपघात हा जर मग CID, CBI आपल्याकडं अनेक एजन्स्या आहेत, ह्या एजन्स्याच्या माध्यमातून ह्याचा तपासून ह्याला सत्य महाराष्ट्राच्या पुढे येणं अपेक्षित आहे. परंतु ते आज 17-18 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले परंतु हे समोर येत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या शंका उपस्थित होत आहेत. सरकारने त्यावर लवकरात लवकर मोठ्या एजन्सीच्या माध्यमातून गरज पडली तर आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून तपास करून ह्याचा छडा लावणं आवश्यक आहे. रोहित पवार ज्या पद्धतीनं सातत्यानं पत्रकार परिषदा घेत आहेत, कुठंतर हे पुरावे सादर करत असताना, पुरावे मांडत असताना कुठंतर रोहित पवारांचीच सुरक्षा धोक्यात आली असं वाटतंय? नक्कीच रोहितदादा त्या ठिकाणी ॲग्रेसिव्ह पद्धतीनं बांधत आहेत आणि ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत, तर त्यांना चांगली सुरक्षा देणं आणि त्यांचं संरक्षण करणं आणि आवाज जो दाबला जाऊ नये म्हणून आपण काम करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीनं ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात देखील जय पवारांनी, जे अजितदादांचे पुत्र आहेत, त्यांनी देखील आज थेट शंका उपस्थित केली. VSR सारख्या कंपनीवर बंदी का घातली ना, असं देखील प्रश्न उभा केले. माझा साधा सवाल आहे साहेब, गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात झाला, पुढं काय झालं? आज त्यांच्यावर पण कितीतरी चर्चा झाल्या.
तसंच आज अजितदादांच्या ज्या VSR कंपनीवरती सदोषी मनुष्यबळाचा का गुन्हा दाखल झाला नाही? जो पायलट येणार होता तो आला नाही, दुसराच पायलट अचानक आला, ही शंका येणारी गोष्ट आहे. पहिल्यांदा 6 लोक आहेत म्हणून सांगितलं, परत 5च निघाली. आज त्या विमानातनं पडलेली कागदं जळत नाहीत आणि ब्लॅक बॉक्स जळतो आहे. म्हणजे ह्या त्या ठिकाणी संशयास्पदच गोष्टी आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण FIR म्हणजे काय करतो, प्राथमिक आपण त्यांच्या फिर्याद देतो. तर ती फिर्याद का अजून दिली नाही? सदोषी मनुष्यबळाचा गुन्हा का दाखल झाला नाही? VSR कंपनीला कोण पाठीशी घालतं आहे? आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा लाखांचे पोशिंदे होते. त्या माणसाच्या जीविताची जर किंमत नसेल तर सामान्य जीविताची काय किंमत आहे? कोण चालढकल करते असं वाटतंय? सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे. केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं आणि कडकातली कडक पावलं उचलून त्याला मुसक्या बांधून आत टाकलं पाहिजे. आणि त्याच्या सगळ्या कंपनीच्या यंत्रणा ही ज्या आहेत त्यांच्याशी सगळ्याला इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे की ही का प्रकार घडला आहे. आणि मग इंधन 4000 लिटर होतं, दिसत नव्हतं, तर महागारी जाऊन पण त्या ठिकाणी करू शकत होते. पुण्याजवळ होतं, मुंबईला परत जाऊ शकले असते. मग 2 गिरट्या मारल्या होत्या, दादा आतनं तर म्हणले नसतील उतराच विमान. तो डिसिजन कोणाचा होता? पायलटचा होता. आणि मग तो का घेतला तसा डिसिजन? मग दादांसारखा जीव जर जात असेल आणि त्याचं जर आम्हाला समोर येत नसेल तर त्या ठिकाणी शंकेला वाव आहे. त्यासाठी तत्काळ ह्या कंपनीवरती त्या ठिकाणी बंदी आली पाहिजे. कंपनीवर सदोषी मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या मालकाला आणि त्यांच्या संबंधित सगळ्याला अटक करून त्याची चौकशी झाली पाहिजे. कुठेतर 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला सातत्यानं कुठेतर सोशल माध्यमावर असेल, कुठेतर मीडियामध्ये देखील सातत्याने येतं की तटकरे आणि पटेल जे आहेत ते काय त्यांचा आडकाठ आहे काय? माझ्या दृष्टीनं आत्ता अजितदादांच्या ह्या घटनेचा विषय महत्त्वाचा आहे. विलिनीकरणाचा विषय आज महत्त्वाचा नाही. त्यामुळं आपण आज दादांच्या या अपघात का घात याच्यावरती बोलणं उचित ठरेल. हे होते आमदार अभिजित पाटील. ज्या पद्धतीनं VSR कंपनीवर जे आहे ते इतकी दिवस झालं तरी का कारवाई नाही, थेट जी आहे ती बंदी घातली पाहिजे. आणि ही एकंदरीतच घटना जी आहे ती शंकेला वाव देणारीच अशी आहे. त्यामुळं सरकारनं देखील आणि केंद्र सरकारनं देखील या घटनेत जे आहे ते लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी जी आहे, ठोस मागणी जी आहे ते माड्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन अविनाश सरडेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.